हो, नाही घेणार खपवून, कोणाचंच नाही घेणार खपवून, तसं भाजपाचंही नाही घेणार खपवून. भाजपाने तरी काय कुठं कमी केलं? मित्र हो, सणसणीत कानफटात बसणं म्हणजे काय हे आज भाजपाला पुन्हा एकदा कळालं असेल. भारतीय जनता पक्ष कायम बघा डबल ढोलकी वाजवित असतो. त्यांची ही ढोलकी अनेक वेळा फुटलेली आहे, तरी सुद्धा ते आपलं घोडं पुढं दामटायचा प्रयत्न सातत्यानं करीत असतो. त्यांना माहिती आहे काही घडलं तरी लोक विसरून जातात, लोक कुणी लक्षात ठेवत नाहीत, आणि मग आपण जे सांगू तेच खरं. आणि तसंच तो चालत आलेला आहे ना. तुम्ही आम्ही सगळं काही विसरून जातो आणि मग यांचं फावतं, याचाच गैरफायदा. म्हणजे तसं बघितलं तर सगळेच राजकीय पक्ष घेत असतात, पण भाजपा जरा थोडासा अधिक आघाडीवर आहे. एकीकडं हिंदुत्ववादी पक्ष म्हणायचा आणि सत्तेसाठी काहीही ऍडजस्टमेंट करायची, हा तर भाजपाचा इतिहास राहिलेला आहे. पण आज मात्र भाजपाच्या कानाखाली ऐतिहासिक अशी एक चपराक बसली आहे. मालेगावच्या महापालिकेमध्ये उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला गेला. त्यावर आपल्या राजकारणामध्ये मोठा गजब झाला. तसं पाहिलं तर हा टिपू सुलतान म्हणजे म्हैसूरचा राजा. त्यानं हिंदूवर अत्याचार केले. उपमहापौरांच्या दालनात लावलेला हा फोटो वाद निर्माण झाल्यानंतर तो काढलाही गेला. पण राजकारणामध्ये वाद निर्माण करण्यासाठी मात्र हे सगळं काही कारणीभूत ठरलं. हवंच असतं कुठल्या ना कुठल्या अशा धार्मिक ध्रुवीकरणाला, धार्मिक वाद निर्माण करण्याला काहीतरी एक निमित्त असायला हवं फक्त आपल्या राजकारणाला. बस मग लगेच सगळं काही सुरू होतं. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या टिपू सुलतान याची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली. हो, सपकाळ यांनी केलेली ही तुलना चीड आणणारी आहे, संतापजनक आहे, निषेध करावा तितका थोडा आहे, अशी ही सगळी या सपकाळ यांची ही विधानं आहेत. पण यावर लगेच भाजपानं आपलं राजकारण सुरू केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सपकाळ यांची लाज काढली. लाज. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आजवर भाजपचे नेते पुढे आहेत. अहो, केवढी मोठी यादीची यादी आहे. सगळेचे सगळे भाजपाचे आहेत की ज्यांनी आजवर शिवाजी महाराज यांचा अवमानच केलेला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी बाष्कळ बडबड केलेलीच आहे. पण आज के शिवाजी नरेंद्र मोदी असं एक पुस्तक प्रसिद्ध करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केलेली आहे ना. उडी केली. सपकाळ जे काही बोलले ते निषेधार्थ आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही. कुणी समर्थन करणार नाही सपकाळांच्या या विधानावर. पण त्यावर बोलण्याचा अधिकार भाजपला आहे का? सपकाळ यांचं वादग्रस्त विधान आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची लाज काढली. कुठल्या शाळेत ते शिकले आहेत असं सुद्धा विचारलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधामध्ये लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणारा हा टिपू सुलतान आहे. या दोघांना एक समान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल तर मतांच्या लांबून चालण्यासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हो, ते खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही आणि कोणी ते करण्याचा प्रयत्न करू नये. मग भाजपनं तरी नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना का बरं करावी? आणि फडणवीस म्हणतात काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर काँग्रेस पक्षानं याची दखल घेतली पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेसचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी याबाबतची भूमिका काय आहे ती त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. असं विधान करणारे लोक कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं संशोधन केलं पाहिजे. जो नवा इतिहास हे लोक लिहू पाहतात तो इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही.
असं बरंच काही भरून हे देवेंद्र फडणवीस बोलले. हो, नाही घेणार खपून, कुणाचंच नाही घेणार खपून, तसं भाजपाचंही नाही घेणार खपून. भाजपाने तरी काय कुठं कमी केलं? बघा, देवेंद्र फडणवीस यांनी हा संताप व्यक्त करून आपणच कसं हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत हे दाखवलं खरं, पण त्यानंतर लगेचच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाची डबल ढोलकी एका दणक्यात फोडून टाकली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे बघा. त्यामध्ये भाजपनं टिपू सुलतान याच्या नावे रस्ता पुतळ्यासाठी पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी सोशल मीडियावरील या पोस्टमधून पुराव्याची मालिकाच समोर आणलेली आहे. हो, टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचं राजकारण पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणावरून उघड होईल असं त्यांनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आणि त्यांनी या पोस्टच्या सोबत काही कागद पुरावे म्हणून सादर सुद्धा केलेले आहेत. यामध्ये त्यांनी 2012 साली अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभागृहाचे नाव शहीद ये वतन शेरे मैसूर टिपू सुलतान असं ठेवण्याचा ठराव भाजपानंच मांडला असल्याचा पुरावा दिला. आणि बघा, या ठरावाचे सूचक माजी महापौर आणि सध्याचे भाजपाचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख माजी महानगर भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते. आता काय बोलणार? बरं, एवढंच नाहीये. 2013 मध्ये मुंबईच्या यम पूर्व भागातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग हे नाव देण्याचा भाजपाच्या नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपाचे नगरसेवक दुथडी भरून उपस्थित तर होतेच, पण सध्याच्या महापौर ऋतू तावडे यांचं नाव वर दिसेल बरं, असं त्यांनी म्हटलं. अंधेरी पश्चिम इथं सुद्धा शेर ए म्हैसूर टिपू सुलतान मार्गाचं नामकरण भाजपच्या माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये आणि भाजपा नगरसेवकाच्या मांदियाळीमध्ये एकमतानं ठराव मंजूर करून करण्यात आलं. बघा, आणि हे काही एवढंच नाही हो. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, अहो, या येडियुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन तिथल्या अभ्यांगत वहीमध्ये गौरव उद्गार सुद्धा लिहिलेले आहेत. अगदी अलीकडे म्हणजे 2017 मध्ये कर्नाटकच्या विधानसभेमध्ये आपले राष्ट्रपती त्यावेळेचे रामनाथ कोविंद त्यांनी सुद्धा टिपू सुलतान बाबत गौरवोद्गार काढलेले होते. आणि हे जे काही आहे हे सगळं या काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी दाखवून दिलं, सगळं काही समोर आणलं. भाजपाला अधिक प्रेम होतं, पण ध्रुवीकरणाच्या अजेंडेकरिता आज टिपू सुलतान वाईट झाला या दुटप्पीपणाला काय म्हणावं. आणि हो, टिपू सुलतान आपल्या हातात भगवान श्रीरामाचं नाव लिहिलेली अंगठी घालत होते बरं, अशी पोस्ट सचिन सावंत यांनी केली आहे. आणि ते खरं आहे. हा टिपू सुलतान बोटामध्ये श्रीराम लिहिलेली अंगठी घालत होता. आणि मग हे सगळं समोर आणल्यामुळं भाजपाची मोठी पंचायत झाली. या टिपू सुलतानला आज भाजपा हिंदू विरोधी म्हणतोय. त्याच टिपू सुलतानचं उदात्तीकरण तर याच भाजपाने केलेलं आहे. आणि हे सगळं काँग्रेसनं समोर आणलेलं आहे. काँग्रेसची लाज काढणारे फडणवीस आणि त्यांचा भाजप आता काय बोलणार बरं? डबल ढोलकी तर वाजवली, काँग्रेसच्या एका दणक्यामध्ये ती फोडून सुद्धा टाकली, सणसणीत चपराकही बसली. यावर आता भाजप काय बोलतोय हे पाहूया. पण आता अशा दुटप्पीपणाबद्दल तुम्ही काय बोलणार मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.